एकदम डेंजर वाला ऍक्सिडेंट झालेला दिसतो इकडे. पुढचे रायडर्स बघा एवढे सारे उभे आहेत, ते दिसत नाही आहेत, जरा देखील दिसत नाही आहेत ते कडकमध्ये. क्या चल रहा है? क्या चाय वाली. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडका यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात. तर निघाले एका भन्नाट अशा राईडला आणि ॲडव्हेंचरस अशा ट्रेकला. मित्रांनो, आज आपण दोन गोष्टी करणार आहोत. एक भन्नाट राईड करणार आहोत आणि त्यानंतर ट्रेक करणार आहेत. तर आजची आपली राईड होणार आहे ऑलमोस्ट 100 किलोमीटर. आपण निघालो आहोत तुंग फोर्टच्या दिशेने. मित्रांनो, तुंग फोर्ट ऑलमोस्ट मुंबईपासून 100 किलोमीटर आहे, लोणावळामध्ये, पुणे डिस्ट्रिक्टमध्ये येतं हे. तर जाऊयात. आता मी सिंगल निघालो आहे आणि त्यानंतर आपल्याला जॉईन होणार आहेत आपले बरेच सारे मित्र. त्यांचा इंट्रो मध्ये मध्ये देतो. आणि आज बघा काहीतरी नवीन स्पेशल दिसतंय. आज आपण घेऊन निघालो आहे आपली नवीन गाडी स्प्लेंडर घेतली मित्रांनो आज मी सोबत. बिकॉज थोडं पाऊस आहे आणि आपल्या KTMच्या मीटरमध्ये गेलं आहे थोडंसं पाणी. तर कदाचित मला असं वाटतं की मीटर चेंज करावं लागणार आहे. KTM ऑलमोस्ट 15-20 दिवसापासून उभी होती आणि पावसामुळे कदाचित त्याच्यात पाणी गेलं आहे. आता 4:45 झालेत. 15 मिनिटात आपल्याला जुईनगरला पोहोचायचं आहे. आपल्या मित्र जुईनगरला भेटणार आहेत गाडीचे. तर जाऊयात आता फटफट वाशी वगैरे क्रॉस करू फटाफट आणि भेटूयात मित्रांना जुईनगरला. तर चला मित्रांनो, आणि हा प्रवासाचा आनंद घेत राहा. बस आता टाइम झाला मित्रांना भेटायचा. जुईनगरला पोहोचलो. 5 वाजले डॉट एकदम. जो टाईम मित्रांनो दिला ना मित्रांना एकदम डॉट आहे. एकदम 5 वाजले जातात. जुईनगरला पोहोचतो आता. मला एकदम हे आवडतं की मी कुठेही जर एखाद्याला टाईम दिला असेल तर टायमात पोहोचणं खूप आवडतं मला. जाऊयात आणि समोरच आता आपले मित्र भेटतील. बघू सर्व मित्र आलेत का की कसं काय. हो 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 हो, इथे थांबलेले आहेत. 3 मित्रच आलेत, अजून येतील बाकीचे. असंच. हा नाही आकाश, काय नाव आहे तुझं? भक्ती. तर मित्रांनो बाकीच्या मित्रांचा वेट करू आणि ते खूप परत पुढे. मस्त ऑलमोस्ट सर्व मित्र आलेत आणि आता रेडी आहेत. काय बोलतो? हा गाडीत भरून आलोय. चला आता फुल राईडला रेडी आहेत मस्त मित्र. मध्ये मध्ये थांबत जाऊयात, खूप सारे ब्रेक घेत जाऊयात मस्त मध्ये. बिकॉज घाई नाहीये, पूर्ण दिवस आपलाच आहे. थोडासा आता पुढे जाऊन मस्त मध्ये बघत राहा मित्रांनो हा भन्नाट ब्लॉग असा. आणि खूप सारे सायकल रायडर बघा, सायकल रायडर. चला टाइम वेस्ट न करता निघूयात पुढे. एक कडक रायडर्स असे चाललेत ना एकदम सुसाट तुफानी मित्रांनो. मस्त एकदम भारी वाटते. पावसाचं वातावरण झालंय थोडंसं, कदाचित पाऊस पडू शकतो. बघू असं काय ते संपतेल. पाऊस आला तर तुफानी मजाच येईल अजून भारी एकदम. तुफान मित्रांनो, तुफान मजा येते एकदम. आपले स्प्लेंडर एकदम तुफानी चाललंय कडक मध्ये, भारी वाटतंय. अजूनपर्यंत जराही हालत नाही. मी जे एक्सपेक्ट केलेला 80-90च्या स्पीडने मी म्हणजे एक्सपेक्ट केलेलं ना, मला वाटायचं की गाडी शेक करेल की काय, असं हलेल की काय, पण हलत नाही आहे गाडी. गाडीचा एक्सपिरियन्स आतापर्यंतच छान आहे. पुढचा बघू अजून कसं होत आहे. आणि पुढे जे वातावरण झालंय ना एकदम कडकवाला तुफानी वातावरण. असं वाटतंय कदाचित पाऊस एकदम तुफान पडत असेल त्या साईडला कुठेतरी पुढे.
तसं वातावरण झालंय एकदम. एक ते एक असे तुफानी रायडर्स होते रोडवरती, खतरनाक दिसत आहेत ना. मजा येते एकदम बघून. एक टाइम आपण आपली KTM सुद्धा घेऊनच येऊ शकतो फुल रायडिंग गेअर्समध्ये पुन्हा. बट आज आपण ट्रेकला जातोय म्हणून रायडिंग जॅकेट वगैरे आणि नाही कॅरी करतो. जाऊया एकदम तुफान मित्रांनो, तुफान. तुफान एकदम तुफान ऍक्सिडेंट झालेला दिसतो इथे पुढे समोर बघा. कारच पूर्ण घुसले आतमध्ये. हो हो हो, खतरनाक एकदम एकदम डेंजर वाला ऍक्सिडेंट झालेला दिसतो इकडे. तुफानी आतमध्ये आहेत वाटतं माणसं, काय समजत नाही निघाले की नाही. जाऊ आपण पुढे. महाराजांचं दर्शन होणार आहे आपल्या. खोपोलीला पोहोचले आता. खोपोली आला. तर इथं मस्त राईट साईडला महाराजांचं दर्शन होईल कडक मध्ये. बोला मित्रांनो, हर हर महादेव. आता स्ट्रेट आता खंडाळाचा घाट. थोडाच वेळात लागणार आहे आपल्याला. जाऊ असं मस्त मध्ये एकदम खंडाळाच्या घाटाचा आनंद घेत घेत. कडक एकदम आता फॉगी व्ह्यू होणार आहे पुढे. पुढच्या गाड्या आता दिसणं होणार आहेत एकदम असं एकदम कडक व्ह्यू. एकदम तुफानी मित्रांनो दिसतात का पुढे. एकदम गाड्याच दिसत नाही झालं. एकदम तुफान आनंद घ्या या तुफानाचा. एकदम मस्त एकदम फॉगी व्ह्यू कडक. आणि आपले हे दोन छोटे मित्र तिथे कडक मध्ये. हो हो हो, फुल तुफान मित्रांनो कडक मध्ये. पुढचे रायडर्स बघा एवढे सारे उभे आहेत, ते दिसत नाहीयेत, जरा देखील दिसत नाहीयेत ते कडक मध्ये. मजा आली का फॉग मध्ये. पुढे थांबायचं ना, पुढे अजून मजा आली असते. पुढे ब्रिजच्या मध्ये ना. अक्का काढतो की ना हेल्मेट. दोघं इथंच आहेत मागे. मित्रांनो मस्त एकदम फॉग झालाय पूर्ण खंडाळामध्ये कडक मध्ये. एकदम भारी वाटतंय. आणि आपली फ्रेंड निक्या बसले, बाकीचे फ्रेंड्स पुढे गेलेत आता. तर जाऊयात आजूबाजूचा व्ह्यू एन्जॉय करा कडक मध्ये. क्या चल रहा है? तर जाऊयात मित्रांनो, चला पुढे. फुल तुफानी एकदम कडक व्ह्यू एकदम दोन्ही साईडनी आपूक झोपूक. आणि एक ते एक रायडर, तुफानी रायडर. बरेच जण इथं असे स्टंट वगैरे करत असतात. तुफान आवाज कडक. आणि हा धुक्यात हरवलेला आपला लोणावळा खंडाळा मित्रांनो एकदम भारी मध्ये. तुफान भारी एक्सपिरियन्स आहे एकदम मस्त एकदम. जात राहूयात आता पुढे बघूयात चहा नाश्त्यासाठी हॉल्ट भेटते का. मस्त थोडं नाश्ता करायला थांबलोय आता. थोडं नाश्ता करून घेऊ, बिकॉज सकाळी निघल्यापासून काहीच खाल्लं नाही आपण. सो पटपट थोडं काहीतरी खाऊ आणि मग जाऊ पुढे. अजून ऑलमोस्ट एक 12 ते 13 किलोमीटर आहे आपला अजून जायचं डेस्टिनेशन. तसं चला नाश्ता करूयात एकदम भारी मध्ये. नाश्ता टाइम झाले मित्रांनो. मस्त थोडं नाश्ता केला, आता पेटपूजा केलाय, थोडंसं चांगलं वाटतंय. आता चहा नाही पिलोय अजून, चहा बाकी आहे. बट आज निक्याच्या हाताने चहा पिऊयात वरती.
हा निक्क्या चायवाली. तर बघूया जर चांगले झाले चहा तर निक्क्या सोबत आपण एक बिझनेस चालू करू टाकू चहाचा, आहे ना. चहाची टप्पी टाकू. तर जाऊया. हा चहामध्ये खूप पैसा आहे मित्रांनो. तर चला निघूयात पटपट पटपट. आता आपला मित्र तिकडे वाट बघतोय कधी निघतायत, खूप शिवाय घालतोय मला तर. तर जाऊयात चला फटाफट. मस्त मध्ये आता नाश्ता विस्ता झालाय आणि निघालोय पुढच्या दिशेने. 12 किलोमीटर आहे अजून मित्रांनो इथून. 12 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. तुफान. तो आता आपले मित्र एकदम ते बोलतात ना एनर्जी आले एनर्जी नाश्ता करून. तो एकदम तुफान मध्ये आता निघातोय आपण. भारी वाटते एकदम कडा किशोर असा. हो हो पावसाचे दिवस आहेत मित्रांनो, थंडगार वातावरण एकदम कडक. तुम्ही पण असेच तुमच्या मित्राबरोबर प्लॅन करत करत निघत जा. थोडासा स्वतःसाठी टाइम काढायचा आणि मस्त एकदम निघून जायचा. हा मोरगिरी आहे मित्रांनो, इथं मोरगिरी किल्ला आहे असं त्या साईडला. पण आपण चाललोय आज तुंग फोर्टच्या दिशेने. सो बंद समजते एकदम. इकडे जंगलच जंगल आहे एकदम. आणि असं जंगलाच्या बाजूने मधोमध रोड असून तर एकदम भारी वाटतं एकदम. तर आपण चाललोय तुंगाच्या दिशेने. अजून 7 किलोमीटर पुढे आहे. हा मोरगिरी आहे इथे वरती बाजूला आपल्या मध्ये. आज आपले ॲक्च्युली दोन्ही प्लॅन होते, तुंगा आणि मोरगिरी दोन्ही. बट बघू आपल्या मित्रांचा प्लॅन आहे की एकच करू, नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ एक करायला. सो आज तुंग करून जाऊ आणि नंतर पुन्हा येऊ मोरगिरी करायला. मित्रांनो आपल्या समोर डेस्टिनेशन आहे तिकडे आजचं तुंग फोर्ट. त्याला कठीणगड म्हणूनही ओळखलं जातं. थोडंसं मध्यम श्रेणीचा आहे हा. तो जाऊयात मस्त मध्ये. आता पोचत आलोय. भारी एकदम राईडची मजा आली खूप कडक मध्ये. तो थोडंसं बाकी आहे अजून. फायनली पोचत आलेत कडक मध्ये. इकडे इथून आपल्याला डेस्टिनेशन चालू करायचं आपल्या ट्रेकचं. हा वरती न्यायची बोलताय, इथंच लावायची आहे आता गाडी. इथंच आहे इथंच लावायची. थोडंसं वरती आलं मित्रांनो गाडी चढवत. आणि इथं मंदिर आहे बाजूला आणि इथं पार्किंग आहे बघा. तुफान पार्किंग जवळ पोचलो. कॅमेरा चालू आहे आपला. कठीणगड. तर मित्रांनो मस्त पोचलो आता एकदम रेसला तुंगी फोर्टच्या. तर आजचा हा रायडिंगचा ब्लॉग इथेच थांबवतो. आता नेक्स्ट ब्लॉग बघूयात तुंग फोर्टचा यांच्यासोबत आणि आकाश कदम. त्याच्याबरोबर फर्स्टच ट्रेक आहे आपला. बघू मित्र कसं चालतंय एकदम तुरु तुरु. तर टांग दे ना. तर भेटूत नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा. तुंग फोर्टचा फुल ॲडव्हेंचरस ब्लॉग होईल. तर चला जाऊयात आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवता हवाला. तर पुन्हा भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये नेक्स्ट. तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या मित्रांनो आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका.